मराठी उद्योजकांना एकाच व्यासपीठावर आणून नेटवर्किंग, व्यवसाय वृद्धी आणि नव्या व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित मराठी उद्योजकता दिवस कार्यक्रमाला आज उत्साहात सुरुवात झाली आहे। हॉटेल टिपटॉप प्लाझा ठाणे येथे 11 आणि 12 जुलै रोजी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हा 2 दिवसीय उपक्रम आयोजित करण्यात आला असून उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे। या कार्यक्रमात 70 व्यावसायिक स्टॉल्स उभारण्यात आले असून विविध क्षेत्रातील सुमारे 2000 मराठी उद्योजक एकमेकांशी संवाद साधत नेटवर्किंग करत आहेत। व्यवसाय वृद्धीच्या नव्या संधी, उद्योग क्षेत्रातील बदल आणि सहकार्याची संधी यावर सहभागी उद्योजकांमध्ये चर्चा होत आहे। कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजक उपस्थितांना मार्गदर्शन करत असून उद्योग, व्यवसाय आणि उद्योजकतेतील आपले अनुभव सहभागींसमोर शेअर करत आहेत। यावेळी सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष अजित मराठे, माजी अध्यक्ष अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस, पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई, हावरे ग्रुपचे सुरेश हावरे, माधव बागचे संस्थापक रोहित साने, चित्रपट दिग्दर्शक अभिजित पानसे आणि हॉटेल प्रसादालयाचे गजानन आंधळे हे मान्यवर उपस्थित राहून उद्योजकांना मार्गदर्शन करत आहेत। आज 11 जुलै आहे। आज आपले सॅटर्डे क्लबचे संस्थापक अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांना पिता समान, वडिलांसमान असणारे माधवराव भिडे यांची आज जयंती आहे। यांचा आज जन्मदिवस असतो 11 जुलै आणि 12 जुलैला सौ इरावती भिडेंचा जन्मदिवस असतो। अशा दोन्ही दिवसाला मिळून आपण दरवर्षी उद्योजकता दिवस, मराठी उद्योजकता दिवस आपण साजरा करतो। या निमित्ताने मराठी माणसामध्ये एक प्रेरणा मिळावी की नोकरी सोड आणि व्यवसाय कर। कारण भिडे साहेब हे कायम आयुष्यभर लोकांना हे आवाहन करत राहिले की मराठी माणसांनी नोकरी सोडली पाहिजे आणि व्यवसाय चालू केला पाहिजे। तर ही प्रेरणा लोकांना मिळत राहावी या उद्देशाने हा उद्योजकता दिवस साजरा केला जातो। आणि या निमित्ताने आज ठाण्यामध्ये टिपटॉप प्लाझामध्ये हे भव्य प्रदर्शन भरवलेलं आहे। माधवराव भिडे उद्योग नगरी असं त्याला नाव दिलेलं आहे आपण। या 70 स्टॉल्समध्ये सॅटर्डे क्लबच्या वेगवेगळ्या उद्योजकांनी आपापले व्यवसाय आणि सर्व्हिसेस याचं एक्झिबिशन मांडलेलं आहे। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जे सॅटर्डे क्लबचे सदस्य आहेत आणि त्याच्याही व्यतिरिक्त जे मराठी लोक आहेत त्यांनी या उद्योगाला, या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आपल्या मराठी उद्योजकांचा उत्साह आणखीन वाढवावा। या निमित्ताने नवीन तरुण उद्योग व्यवसाय देतील, मराठी तरुणांना प्रेरणा मिळेल आणि मराठी समाज श्रीमंत होईल। मराठी समाजाला उद्योजकीय समाज म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी सॅटर्डे क्लब काम करत आहे आणि या निमित्ताने हे टिपटॉप प्लाझामध्ये प्रदर्शन भरवलेलं आहे। आणि पहिल्या मजल्यावरती पितांबरीचा स्टॉल आहे, त्यालाही आपण भेट द्या। पहिल्या मजल्यावरती अखंड भिडे पूल, म्हणजे ज्या उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी कॉन्टॅक्ट्स, रेफरन्सेस दिले जाणार आहेत। तिथे उद्योगाच्या कोलॅबरेशनच्या अनेक अपॉर्च्युनिटीज त्यांना मिळणार आहेत। तर अधिकाधिक संख्येने आपण या प्रदर्शनाला भेट द्या, माधवराव भिडे उद्योग नगरीला भेट द्या आणि हा उद्योजकता, मराठी उद्योजकता दिवस यशस्वी करूया असं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद। नमस्कार। आता अजित मराठे की जे आमचे सॅटर्डे क्लबचे ग्लोबल ट्रस्टी आणि त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे आधी आमचे दुगाडे साहेब होते, त्याच्या आधी माधवराव भिडे, जसं अजित मराठेंनी सांगितलं की मराठी माणूस हा क्रिकेटप्रेमी, नाट्यप्रेमी आणि राजकारणप्रेमी आहे, पण तो उद्योगप्रेमी व्हावा याच्यासाठी गेले 25 वर्ष 26 वर्ष सॅटर्डे क्लब झटतोय आणि त्याचंच फलित आज म्हणायला हरकत नाही की टिपटॉप प्लाझासारख्या एका चांगल्या व्हेन्यूमध्ये आपण हे उद्योजकीय प्रदर्शन भरवलेलं आहे। अजित मराठेंच्या यालाच मी अजून दुजोरा देईन की ठाण्यातले जे तमाम ग्राहक वर्ग जो आहे, कारण उद्योग एखादा जो चालतो त्या प्रॉडक्टवरती आणि सर्व्हिसेसवरती अवलंबून असतात सगळे उद्योजक, तर जास्तीत जास्त विक्री व्हावी म्हणून आपण वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून जाहिरात पण दिलेली आहे आणि आज खूप चांगल्या प्रकारचे डिस्काउंट सुद्धा इकडे दिलेले आहेत सगळ्यांनी। तर उद्यमींनी चांगल्या त्या हे जे ग्राहक जे आहेत तर त्यांनी त्याचा ॲडव्हान्टेज घ्यायचा। म्हणजे आपण जर का इतर वेळेला जर का ह्या लोकांकडे गेलो तेवढे डिस्काउंट आपल्याला मिळणार नाहीत, पण आज खूप चांगल्या प्रकारे याचा आपल्याला फायदा होणार आहे। त्याचप्रमाणे
आता आपण म्हणतो की आज विठुरायांची ही पालखी सगळीकडे निघालेल्या आहेत पालख्या, आणि त्याचा जय जयकार विठुरामाचा सगळीकडे होतोय. तर आमचं ते क्युरॉन नावाचं जे उत्पादन आहे, तर एक सेवा म्हणून आमचे सर्व सेल्सची टीम या वारीतल्या लोकांचे भरपूर चालत असतात, मेहनत घेत असतात. तर त्यांच्या पायाला क्युरॉन लावण्याची सेवा आम्ही तिकडे देणार आहोत नाणी घाटातून वरती आल्यानंतर. त्यामुळे हा जो काय आपण म्हणतो की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करीला तयाच आहे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तर या वारीतल्या सर्व वारकऱ्यांची सेवा करून आम्ही ते साध्य करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. आज खरं म्हटलं तर मराठे साहेबांनी जसं सांगितलं की भिडे साहेबांची आज जयंती आहे, आणि मिसेस इरावती मॅडमची 12 तारखेला जयंती असते, आणि हा सुवर्ण संगम साधून दरवर्षी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट हा 12 जुलै हा उद्योजकता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचा मागचा मुख्य उद्देश हा आहे की भिडे साहेबांची एक इच्छा होती की मराठी उद्योजक जो आहे त्या महाराष्ट्रातल्या पहिल्या 100 उद्योजकामध्ये माझा मराठी माणूस हा अग्रक्रमी असला पाहिजे, आणि संपूर्ण जगामधला 1000 उद्योजकामध्ये माझा मराठी उद्योजक हा जास्तीत जास्त तिथे दिसला पाहिजे. ह्या एकमेव उद्देशाने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट हे जास्तीत जास्त मराठी उद्योजक एकत्र कसे येतील आणि त्यातनं उद्योगधंदा कसा जास्तीत जास्त निर्माण होईल यासाठी मी प्रयत्न करतो आहे. 11 आणि 12 तारखेला हे अत्यंत उत्कृष्ट संधी उपलब्ध आहे. मी सगळ्यांना आज आज या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रामधल्या सगळ्या आमच्या कानाकोपऱ्या चॅप्टर्सचे सगळे सभासद इथे आलेले आहेत. त्यामुळे इथे आलेल्या सगळ्या लोकांना त्यांच्याशी जास्तीत जास्त उद्योग संदर्भात चर्चा करून आपला उद्योग वाढवण्याची संधी आहे, त्याचा त्यांनी फायदा घ्यावा. थँक्यू.